2024च्या लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलचे आकडे कालच जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच्या सर्व एक्झिट पोल संस्थांनी एनडीएच्या बाजूने म्हणजेच मोदींच्या बाजूने बहुमताचा कौल दिला आहे. बहुमताचा आपला विक्रमी आकडा गाठत मोदी आणि पर्यायाने एनडीए पुन्हा सत्तेत विराजमान होईल आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं भाकीत या सर्व एक्झिट पोल यांनी व्यक्त केलं आहे. आता प्रतीक्षा आहे 4 जूनची निकालाची. एक्झिट पोलने आपले सर्व अंदाज आणि आकडे जाहीर केले आहेत. आपण स्टॅटिस्टिक्स पोलच्या आधारे कोणाला किती जागा मिळतील याचा अंदाज बांधणार आहोत. स्टॅटिस्टिक्स पोल म्हणजे आकडेवारी सर्वेक्षण. आकडेवारी सर्वेक्षणासाठी मागील 2 ते 3 निवडणुकांची आकडेवारी टक्केवारी याचा विचार करण्यात आला आहे. या आकडेवारी सर्वेक्षणानुसार भाजपला एकूण 294 ते 304 इतक्या जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. 2009 ते 2024 या काळामध्ये ज्या 4 निवडणुका झाल्या तेव्हा मतदानाची किती टक्केवारी होती हे आता आपण पाहूया. 2009 रोजी 58% मतदान झालं होतं. 42 करोड मतदारांनी यात भाग घेतला होता. 2014ला 66.40% मतदान झालं होतं. यावेळी 55 करोड मतदारांनी सहभाग घेतला होता. 2019ला 67.40% इतक्या मतदारांनी मतदान केलं होतं. हा आकडा 62 करोड मतदारांचा होता. यावेळेला 2024 साली 65% मतदारांनी मतदान केलं असून ही आकडेवारी साधारणतः 63 करोड मतदार यांची आहे. भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी बघितली तर भाजपला 2009 साली 22.16 इतके टक्के मतदान झालं होतं. 2014ला 31% मतदान झालं होतं. 2019ला 38% मतदान झालं होतं. यावेळीची शक्यता आहे 2024ला 34 ते 36% इतकं मतदान भाजपला मिळू शकतं. भाजपने याआधी लढलेल्या आणि जिंकलेल्या जागांची परिस्थिती आता आपण पाहूया. 2009ला एकूण 433 जागा भाजपने लढल्या होत्या. त्यातल्या 116 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. ही टक्केवारी 27% इतकीच होती. 2014ला 427 जागा भाजपने लढल्या. जिंकलेल्या जागा होत्या 282. ही टक्केवारी 66% होती. 2019ला 437 जागा भाजपने लढवल्या होत्या. त्यातल्या 303 जागा ते जिंकले होते. टक्केवारी एकूण 70% इतकी होती. आता यंदा 2024ला 433 जागा भाजप लढवत आहे. त्याच्यात 294 जागा त्यांना मिळू शकतात, जिंकू शकतात असा अंदाज आहे. ही टक्केवारी साधारणतः 68% आहे. एनडीएने लढलेल्या आणि जिंकलेल्या जागांची परिस्थिती आपण बघूया. 2014ला 543 जागांपैकी 336 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. ही टक्केवारी 62% होती. 2019ला 543 जागांपैकी 353 जागा या एनडीएने जिंकल्या होत्या. 65% ही टक्केवारी होती. यंदा 2024ला 543 जागांपैकी अंदाजे 348 जागा जिंकण्याची शक्यता एनडीए कडे आहे. ही टक्केवारी 64% आहे. आकडेवारी सर्वेक्षणानुसार 70 ते 80 जागा ह्या काँग्रेसला 2024च्या निवडणुकांमध्ये मिळू शकतात. 2009 साली काँग्रेस 440 जागा लढवलेल्या होत्या. त्यातल्या 206 जागा जिंकून ती सत्तेत आली होती. टक्केवारी 47% इतकी होती. 2014ला 464 जागा लढवत काँग्रेस फक्त 44 जागा जिंकू शकली होती. ही टक्केवारी 9% होती. यात काँग्रेसचं पानिपत झालं. 2019ला 420 जागा
लढवल्या होत्या काँग्रेसने, त्यापैकी फक्त 52 जागा जिंकल्या. पुन्हा काँग्रेसचं पानिपत झालं. ही टक्केवारी 12% होती. 2024ला म्हणजे यंदा फक्त काँग्रेस 328 जागा लढवत आहे. त्यांना 70 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. ही टक्केवारी 21% एवढी आहे. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी आहे 2009 साली 28.55, 2014ला 19.30, 2019ला 19.50 आणि 2024ला 20.50 त्यांना मिळण्याची शक्यता आहे. युपीएने जिंकलेल्या जागा पर्यायाने इंडिया आघाडी आणि 2024चा आपण आता अंदाज बांधूया. 2014ला युपीएने 543 जागा लढवल्या. त्यातल्या फक्त 59 जागा ते जिंकू शकले. टक्केवारी 11% होती. 2019ला 543 लढलेल्या जागांपैकी 91 एवढ्या जागा युपीएने जिंकल्या. या 17% होत्या. 2024ला आता यंदा 543 जागा ज्या लढवत आहेत त्याच्यामध्ये कदाचित अंदाजे 140 जागा त्यांना मिळू शकतात. ही टक्केवारी 26% आहे. संसदेमध्ये युपीएचे आणि एनडीएचे घटक पक्ष नसलेले इतर पक्ष आणि अन्य अपक्ष खासदार पण आहेत. 2014 साली यांची संख्या 148 होती. ती घटून 2019ला ती 98 झाली. 2024ला ती आता अंदाजे 65 ते 70 होईल असा अंदाज आहे. युपीए पर्यायाने इंडिया आघाडी. युपीए आणि एनडीए यांचे घटक पक्ष नसलेले हे खासदार आणि पक्ष यांची संख्या जर अजून घटली आणि ती 35 ते 45 झाली, याचा फायदा इंडिया आघाडीला होणार का एनडीएला होणार ते आता 4 जूनलाच कळेल. मतदानाची टक्केवारी 65% इतकीच झाली आहे. याचं जास्त नुकसान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने एनडीए यांना होणार नाही आणि याचा जास्त फायदा युपीए आणि काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला मिळणार नाही. हाच निष्कर्ष यातून निघतो.